दिसून आलत संकट मोरलं बाबासाहेबांना दिसून आलत तुम्ही नका मागं बोलू बाबासाहेबांना दिसून आलत संकट आपल्या भारतावर काय संकट आहे बाबासाहेबांना मागं दिसून आलत संकट मोरलं दिसून आलत संकट मोरलं संविधान देऊन देशाला तारलं संविधान देऊन देशाला तारलं संविधान देऊन देशाला तारलं संविधान देऊन देशाला तारलं जगात मिळवली दाद त्यांनी जगात मिळवली दाद जगात मिळवली दाद त्यांनी जगात मिळवली दाद अरे जगात मिळवली दाद त्यांनी जगात मिळवली दाद तयार आता तयार हा जगात मिळवली दाद त्यांनी जगात मिळवली दाद बाबासाहेब जिंदाबाद तुम्ही तयारीच करत नाही परत येणार माझं नेमकं जमलेलं आहे आपलं आपण बघू बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद हा बाबासाहेब जिंदाबाद 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 थांबा मॅडम थांबा ऍडव्होकेट कीर्ती शामराव हिरे महिलांसाठी अंतर आहे यानंतरचा खास म्हणून मला तुम्ही 500 मला दिले तुम्ही ऍडव्होकेट आहेत ना तुम्ही स्वतः ऍडव्होकेट आहे बघा ही बाबासाहेबांची उपकार आहे स्वतः ऍडव्होकेट आहे 500 रुपये दिले भारतात सांगा असं कोण आहे भारतात सांगा असं कोण आहे भारतात सांगा असा कोण आहे ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही अरे भारतात सांगा असं कोण आहे भारतात सांगा असं कोण आहे भारतात एक माणूस एक घटक या देशातला एक घटक असा नाही की ज्याच्यावर बाबासाहेबांचे उपकार नाहीत एकही घटक या देशातला कामगार वर्ग असो या देशातला उद्योजक वर्ग असो या देशातली महिला कुठल्याही जाती धर्माची असो हिंदू मुस्लिम शीख इसाई पारशी कुठल्याही जाती धर्माची असो रोज उठल्याबरोबर बाबासाहेबांचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे एवढे उपकार महिलांवर बाबासाहेबांचे हिंदू कोड बिलच्या माध्यमातून ज्यावेळी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं होतं त्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्या हिंदू कोड बिलला विरोध केला अख्ख्या देशात वातावरण पेटलं आणि बाबासाहेब स्वतःला काय म्हणले जर मी महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देत शकत नाही देऊ शकत नाही तर मला या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये बाबासाहेबांनी स्वतः कायदे मंत्री पदाचा राजीनामा खास महिलांसाठी दिला होता आणि नंतर जाऊन ते बिल पास झालं महिलांना आरक्षण मिळालं महिलांना वारसा हक्क मिळाला मॅटर्निटी लिव्ह मिळाली फुल पगारी फुल अधिकारी आहे का नाही भारतात सांगा असं कोण आहे भारतात सांगा असं कोण आहे ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही ज्याच्यावर भीमाचे उपकार नाही आणि मारू द्या कुणी भी किती बढाय 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 लय विरोधात आहे बाबासाहेबांच्या आजही विरोधात तोंडावर दाखवतात पण आतून त्यांच्या काळात शिजत असतात त्यांना पचत नाही बाबासाहेब पचत नाही बाबासाहेब त्यांना पचत नाही मारू द्या कुणी भी किती बढाय अरे मारू द्या कुणी भी किती बढाय शेवटी धरावे लागतात भीमाचे पाय भीमाचे पाय धरावे लागतात भीमाचे पाय धरावे लागतात भीमाचे पाय बाबासाहेबांच्या कुळातील नीलम संजय सकपाळ बाबासाहेबांच्या कुळातले का तुम्ही तुमचे पाय मी पकडले पाहिजे आता लगेच
सपकाळ कुळातले बाबासाहेबांचं खरं आडनाव सपकाळ होतं. बाबासाहेब हे सपकाळ कुळातले होते आणि यांचं आडनाव देखील सपकाळ आहे. त्या कुळातले आहेत. कोकणातले आहे का तुम्ही? अच्छा, कोकणातले आहेत ना? बाबासाहेब पण कोकणातले, रत्नागिरी. बाबासाहेब महू गावला का गेले होते? बाबासाहेबांचे जे वडील होते ते सैन्यात होते, ब्रिटिश सैन्यात. त्यामुळे तिकडे त्यांची बदली झाली होती. तिकडून सुभेदार होते. तिकडून त्यानंतर साताऱ्याला आले. साताऱ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांनी ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर परत रत्नागिरीला गेले होते. तुम्ही रत्नागिरीचे, बाबासाहेब कोकणातले बरं का, रत्नागिरीचे. आणि सपकाळ ताई बाबासाहेबांच्या कुटुंबातल्या सकपाळ ताई ह्या बाबासाहेबांच्या कुळातील आहेत, वंशज आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. या ठिकाणी गौतम आहिरे मेजर यांच्याकडून हे 500 रुपये. भारतात सांगा असा कोण आहे ज्याच्यावर भीमाचे उपकार खाय, मारू द्या कुणी बी किती बढाय, मारू द्या कुणी बी किती बढाय, शेवटी ठरावे लागतात भीमाचे पाय, करावे लागतात भीमाचे पाय, करावे लागतात भीमाचे पाय, करावे लागतात भीमाचे पाय. साजन विशाल हा नारा आबाद, साजन विशाल हा नारा आबाद, साजन विशाल हा नारा आबाद, साजन विशाल हा नारा आबाद. गीताचा शेवट सादर करतो. गीताचा शेवट आहे. साजन विशाल हा नारा आबाद, साजन विशाल हा नारा आबाद. तुम्ही म्हणसाल साजन विशाल नारा आबाद, तुमची स्वतःची डंगडंग करायला लागले, स्वतःचीच लाल करून घ्यायला लागले. स्वतःची लाल नाही भाऊ करत आहे. आमच्या गाण्यात जरी बाबासाहेबांच्या गाण्यात आम्ही तसं नाही करणार. बाकी कुठले लोकगीत असतील स्वतःचे आम्ही डंगडंग करणार. डंगडंग म्हणजे स्वतःचीच लाल. बाबासाहेबांच्या गाण्यात नाही करू शकणार. साजन विशाल हा नारा आबाद, साजन विशाल हा नारा आबाद. साजन विशाल नारा नाही, नारा पुढे, नारा पुढे येणार आहे. नारा काय? बाबासाहेब जिंदाबाद. तयार तयार सगळे? हे नाव वाचतो, तयार राहा. 1 रुपया राहा. ये बात आहे, ये बाबासाहेबांचे उपकार आहे. साजन विशाल हा नारा आबाद. नारा काय? साजन विशाल हा नारा नाहीये, नारा पुढे. तयार आहे ना तुम्ही? साजन विशाल हा नारा आबाद, साजन विशाल हा नारा आबाद. बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद. आता तुम्हाला शेवटचा चान्स. नाही जर आला व्यवस्थित, हे सगळ्यांचा आवाज आला पाहिजे, सगळ्यांचा. सगळे तयार आहेत का सगळे? बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद. त्याचा सूर्याचा लागलाय वाद, करोड चांदण्याने घुमावला नाद, करोड चांदण्याने घुमवला नाद, करोड चांदण्याने घुमवला नाद. चंद्राचा सूर्याचा लागलाय वाद, करोड चांदण्याने घुमावला नाद. बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद.